तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं कोस्टर जे की सनफ्लावर कोस्टर आहे. खूप सुंदर पद्धतीने याला मी बनवून घेतलेला आहे आणि बनवायलाही अगदी सोपं आहे. हे कसं बनवायचं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. 1, 2, 3 आणि 4 राऊंड मध्येच आपण याला कम्प्लीट करून घेतलेलं आहे. अगदी 2 कलर मध्येच हे कम्प्लीट झालेलं आहे. आणि हे बनवण्यासाठी आपण इथे 3mm चा क्रोशा हुक पण वापरलेला आहे. हा जो धागा आहे हा मी इथे जो ब्राऊन कलरचा धागा आहे हा वापरलेला आहे 2 प्लायचा. आणि हा जो येलो कलरचा आहे याला वापरलेला आहे 4 प्लायचं. पण जो हा ब्राऊन कलरचा धागा आहे हा मी डबल वापरलेला आहे, म्हणजे हा आपण 4 प्लायचाही वापरू शकता. तर चला हे सुंदर असं कोस्टर बनवायला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे ही डिझाईन बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 धागे. तर हा जो ब्राऊन कलरचा धागा आहे हा 2 प्लायचा असल्यामुळे, छोटासा धागा असल्यामुळे मी इथे डबल घेतलेला आहे. तुम्ही इथे 4 प्लायचा किंवा 5 प्लायचा धागाही वापरू शकता. तर चला आपण याला बनवायला सुरुवात करूया. क्रोशा आपण सांगितल्याप्रमाणे 3mm चा घेतलेला आहे. आता बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे एक मॅजिक रिंग बनवायची आहे. तर त्यासाठी बघा अशा प्रकारे धागा पकडून 2 बोटांमध्ये असं फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर असा क्रोशा टाकून लूप काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा मॅजिक सर्कल बनवून तयार होतो. आता इथे आपल्याला याला थोडंसं खेचून थोडंसं छोटा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा थोडंसं छोटं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे चेन्स बनवायचे आहेत. तर बघा 1, 2 आणि 3. बघू शकता 3 चेन आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत. 3 चेन बनवल्यानंतर आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे. तर त्यासाठी बघा एक धागा घ्यायचा आहे. त्यानंतर मॅजिक रिंग मध्येच डबल क्रोशा 1, 2. आता बघा इथे ही जी 3 चेन बनवली आहेत याला हे डबल क्रोशा काउंट करूया आणि 1, 2, 3 डबल क्रोशा असं काउंट करूया. तर बघा 3 झाल्यानंतर 4 डबल क्रोशा, सॉरी 5 डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा. आता बघा इथे आपण 6 डबल क्रोशा बनवून घेतले. याच सारखे आपल्याला इथे टोटल 15 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. तर चला आपण इथे 15 डबल क्रोशा बनवून घेऊया. तर बघू शकता मी इथे 15 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत या सर्कल मध्ये. आता बघा हे जे खालचे धागे आहेत या धाग्यांना अशा प्रकारे खेचायचे आणि इथे आपल्याला मॅजिक रिंग जुळवून घ्यायची आहे. जुळून झाल्याच्या नंतर आता इथे आपल्याला जोडून घ्यायचंय. तर त्यासाठी बघा अशा प्रकारे धागा घ्यायचा आहे क्रोशामध्ये. त्यानंतर जी आपण स्टार्टिंगला 3 चेन बनवली होती त्याच्यावरती जो डबल क्रोशा आहे पुढचा, त्याच्यावरती जी चेन आहे पहिली बघू शकता वरती आपल्याला दिसते लगेच, त्या चेन मधून अशा प्रकारे स्लिप स्टिच बनवत आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय. जॉईन झाल्याच्या नंतर इथेच आपल्याला 3 चेन बनवून घ्यायचे. आता सगळ्यात मोठं काम करायचंय म्हणजे इथे आपल्याला असं थोडंसं खेचून घ्यायचंय, कारण इथे थोडंसं आपल्याला हे असं पलटल्यासारखं दिसेल, परंतु हे जेव्हा आपण सेकंड रो बनवू तेव्हा व्यवस्थित होईल. तर आपल्याला इथे थोडंसं याचं खेचून घ्यायचंय म्हणजे याचा शेप व्यवस्थित येईल. आता बघू शकता आपण इथे 3 चेन बनवलेली आहेत. आता आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि सेम जिथे आपण ही 3 चेन बनवली आहेत त्याच लूप मध्ये आपल्याला डबल क्रोशा विणून घ्यायचा आहे. बघा एक डबल क्रोशा, त्यानंतर परत धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या चेन मध्ये 2 डबल क्रोशा बनवायचे, एक आणि दुसरा. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या चेन मध्ये ही आपल्याला बघू शकता अशा प्रकारे 1 आणि 2. बघा पुढच्या चेन मध्ये ही 2 डीसी बनवले. त्यानंतर परत पुढच्या चेन मध्ये ही 1 आणि 2. बघा 2 डबल क्रोशा बनवले. आता याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक लूप मध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून कंप्लीट करून घ्यायचंय. तर चला जसे आपण इथपर्यंत 2-2 डबल क्रोशा बनवले एका चेन मध्ये, त्याचप्रमाणे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चेन्स मध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून इथपर्यंत आपण याला कंप्लीट करून घेऊया. तर बघू शकता इथे मी दुसरा राऊंड पण कंप्लीट करून घेतलेला आहे. प्रत्येक चेन मध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत. इथपर्यंत आपण याला कंप्लीट केलेला आहे. आता यालाही आपल्याला जॉईन करायचंय. तर बघू शकता इथे जी स्टार्टिंगला आपण 3 चेन बनवली होती त्याच्या वरच्या चेन मध्ये स्लिप स्टिच बनवून जॉईन करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता जॉईन केल्याच्या नंतर इथेच लगेच आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि सेम लूप मध्ये अजून एक डबल क्रोशा बनवायचा आहे.
बघा 2 झाले, इथे 3 चेन आणि हे जे आपण क्रोशा बनवलाय हे मिळून 2 डबल क्रोशा झाले. आता फंदा घ्यायचा आहे आणि परत पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे. परत धागा घेऊन पुढच्या चेन मध्ये 2 डबल क्रोशा बनवायचे, 1 आणि 2. परत धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशा बनवायचा आहे आणि परत धागा घेऊन त्याच्या पुढच्या चेन मध्ये 2 डबल क्रोशा बनवायचे. अशा पद्धतीने बघू शकता आपण कसं बनवलं. स्टार्टिंगला सेम लूप मध्ये 2 डबल क्रोशा, त्यानंतर एक डबल क्रोशा, परत सेम लूप मध्ये 2 डबल क्रोशा, परत एक डबल क्रोशा, परत बघा सेम लूप मध्ये 2 डबल क्रोशा आणि एक डबल क्रोशा. अशा पद्धतीने आपण 2 1 2 1 असं बनवायचंय. बघा 2 1 2 1 2, परत इथे एक बनवायचं, परत इथे 2 बनवायचे, एक बनवायचा, 2 बनवायचे. अशाच पद्धतीने 2 1 2 1 डबल क्रोशा बनवत आपल्याला इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचंय. तर चला जसं आपण इथे बनवलंय त्याच पद्धतीने हा तिसरा राऊंड ही कंप्लीट करून इथपर्यंत बनवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण हा तिसरा राऊंड पण इथे बनवून घेतलेला आहे. 2 1 2 1 डबल क्रोशा बनवत अशा पद्धतीने हा तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता यालाही आपल्याला इथे जोडून घ्यायचंय. तर बघा इथे सेम त्याच पद्धतीने पहिले 3 चेन सोडून पुढच्या चेन वरती स्लिप स्टिच बनवून जॉईन करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. त्यानंतर अशा पद्धतीने एक चेन करायची, परत असा धागा खेचायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे फ्लॅट सर्कल बनवून तयार होईल. एक सुंदर असं सर्कल रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे दुसरा राऊंड म्हणजे जो आपण चौथा राऊंड बनवणार आहोत, आपण 1 2 3 राऊंड बनवले, जो चौथा राऊंड बनवणार आहोत तो आपण येलो कलरने बनवणार आहोत, म्हणजेच पिवळ्या कलरने. तर चला इथे आपण पिवळ्या रंगाचा धागा घेऊया आणि पुढचा राऊंड बनवायला सुरुवात करूया. तर बघू शकता पुढचा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला इथे पिवळा धागा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे धाग्याला आपल्याला क्रोशामध्येही घ्यायचंय. त्यानंतर जे आपण सर्कल बनवलं आहे हे घ्यायचंय. त्यानंतर बघा इथे कोणत्याही एका चेन मध्ये याला जॉईन करायचंय. बघा अशा पद्धतीने कोणत्याही एका चेन मध्ये तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आता आपल्याला इथे 3 चेन करायचे आहेत, 1 2 आणि 3. 3 चेन केल्याच्या नंतर हा जो हुक आहे याच्यामध्ये अशा प्रकारे 2 धागे घ्यायचे. त्यानंतर बघा पुढची जी चेन असेल त्यामध्ये एक ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे, 1 2 आणि 3. बघा 3 वेळा धागा काढत हा क्रोशा बनवायचा आहे. बघा परत एकदा 2 धागे घ्यायचे, सेम लूप मध्ये धागा खेचून बघा पहिल्यांदा 2 धागे काढून घ्यायचे, नंतर 2 धागे काढून घ्यायचे आणि शेवटी राहिलेले 2 धागे. अशा प्रकारे हा ट्रिपल क्रोशा. बघू शकता 3 चेन बनवल्याच्या नंतर पुढच्या चेन मध्ये आपण 2 ट्रिपल क्रोशा बनवले. आता याच्यानंतर परत 3 चेन करायच्या आहेत. बघा 3 चेन केल्या. आता बघा ही जी वरची चेन दिसते बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये क्रोशा हुक टाकायचा आहे. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे टाकला. इथून धागा खेचून घ्यायचा आहे. धागा खेचून झाल्याच्या नंतर परत अशी स्लिप स्टिच बनवायची. बघा स्लिप स्टिच बनवून झाली. आता परत 2 धागे घ्यायचे क्रोशामध्ये. त्यानंतर पुढची जी चेन आहे त्यामध्ये परत ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे, जसं आपण मागच्या चेन मध्ये बनवलं होतं. बघा ट्रिपल क्रोशा बनवला. त्यानंतर परत 2 धागे घ्यायचे आणि सेम चेन मध्ये अजून एक ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे. अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही ट्रिपल क्रोशा झाल्याच्या नंतर आपल्याला परत 3 चेन घ्यायच्या आहेत आणि जी पुढची चेन आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा प्रकारे. आता बघू शकता आपण इथे एक डिझाइन बनवून घेतलेली आहे. तर कशी बनवली, 3 चेन, त्यानंतर 2 ट्रिपल क्रोशा, त्यानंतर 3 चेन बनवून आपण इथे पिकॉट करून घेतला. त्यानंतर पुढच्या चेन मध्ये परत 2 ट्रिपल क्रोशा आणि पुढे परत आपण इथे 3 चेन बनवले आणि पुढच्या चेन मध्ये सिंगल क्रोशा केला. आता आपल्याला परत धागा घ्यायचा आहे. परत धागा घेऊन इथे 1 2 आणि 3 चेन करायच्या. 3 चेन झाल्याच्या नंतर परत 2 धागे घ्यायचे. पुढच्या चेन मध्ये 1 2 3 म्हणजे ट्रिपल क्रोशा करायचा आहे. परत सेम चेन मध्ये अजून एक बघा एकदा, दोनदा आणि तीनदा धागा काढून म्हणजे ट्रिपल क्रोशा करायचा आहे. परत आता इथे सेंटरला 3 चेन करून पिकॉट करायचा आहे. बघा इथे ही जी चेन दिसते वरची त्याच्यामधून क्रोशाला टाकायचंय अशा प्रकारे आणि
लूप काढून घेऊन अशी स्लिप स्टिच बनवायची. परत धागे घ्यायचे 2, परत पुढच्या चेन मध्ये बघू शकता 1, 2 आणि 3 वेळा धागा काढून घ्यायचा. परत सेम त्याच पद्धतीने अजून एक ट्रिपल क्रोशा सेम लूप मध्ये बनवून घ्यायचा आहे. बघा बनवला. परत इथे शेवटी आपल्याला 3 चेन करायचे आहेत आणि पुढच्या चेन मध्ये सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे दुसरं पेटल पण तयार झालं आहे. आता आपल्याला इथे तिसरं पेटल पण बनवायचं आहे, तर त्यासाठी परत 3 चेन. आता आपल्याला ही जी आपण पेटल्स बनवली आहेत हीच रिपीट करत चालायचंय पुढे. म्हणजे बघा परत 3 चेन बनवायची, परत 2 धागे घ्यायचे आणि पुढच्या चेन मध्ये 2 ट्रिपल क्रोशा बनवायचे. बघा 1 आणि हा दुसरा झाले. त्यानंतर परत 3 चेन आणि परत अशा प्रकारे इथे आपल्याला पिकॉट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत धागा घ्यायचा आहे 2 वेळा आणि पुढच्या चेन मध्ये परत आपण इथे बनवून घेऊया ट्रिपल क्रोशा 1 आणि हा दुसरा. 2 ट्रिपल क्रोशा बनवून घेतले. परत इथे आपल्याला 3 चेन करायचे आहेत आणि पुढच्या चेन मध्ये आपल्याला इथे परत सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा तिसरा पेटल पण रेडी झाला. तर पुढच्या पेटल साठी परत 3 चेन करून घेऊया. बघा 1, 2 आणि 3 पेटल्स इथे बनवून झाले. जसे जसे आपण हे पेटल्स बनवत जाऊ तसे तसे हे पेटल्स पण असे थोडेसे उभे राहतात आणि ज्यामुळे हे खूप सुंदर दिसतात. तर बघा आपण इथे जसे 3 पेटल्स बनवून घेतले आहेत त्याच प्रकारे आपल्याला पूर्ण सर्कल वरती हे पेटल्स बनवून घ्यायचे. तर चला जसे आपण हे 3 पेटल बनवले त्याच पद्धतीने बाकीचे सगळे पेटल्स बनवून कंप्लीट करून घेऊया इथपर्यंत. नंतर शेवटी कसं जॉईन करायचं तेही मी दाखवणार आहे. तर चला अगोदर आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेऊया. तर बघू शकता या पद्धतीने आपण इथे पूर्ण बॉर्डर बनवून घेतलेली आहे येलो कलरने आणि अशा प्रकारे हे बनवून तयार झालेलं आहे. आता इथे शेवटी कसं जॉईन करायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी बघा इथे मी शेवटपर्यंत बनवून घेतलेला आहे. शेवटी आपण ह्या 2 ट्रिपल क्रोशाच्या वरती 3 चेन पण बनवून घेतलेल्या आहेत. आता इथे बघा जिथे आपण स्टार्ट केलं होतं त्याच लूप मध्ये जॉईन करून घ्यायचंय. तर बघा अशा पद्धतीने क्रोशा टाकायचा आहे, सिंगल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने सिंगल क्रोशा केला. त्यानंतर इथेच आपल्याला एक चेन बनवायची आहे आणि धागा असा खेचायचा आहे लांब आणि इथे कट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने कट केलं. आता हा जो कट केलेला धागा आहे याला आपल्याला शेजारच्या लूप मधून म्हणजे बघा इथे शेजारच्या लूप मधून बॅक साईडला काढून घ्यायचा आहे. बॅक साईडला धागा काढल्याच्या नंतर जे बॅक साईडला आलेले धागे आहेत यांना आपल्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूच्या स्टिचेस मध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जर इथे एक्स्ट्रा राहत असतील जास्त धागे तर त्यांना आपल्याला इथे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता अशाच पद्धतीने आपण ही बाकीचे धागे ही कट करून घेऊया. ही सेंटरची आणि इकडली. तर बघू शकता अशा प्रकारे सगळे धागे कट करून घेतले आहेत आणि आपलं हे कोस्टर बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हे बनवून रेडी झालेलं आहे. इथे अशा प्रकारे मी 2 कोस्टर बनवून घेतले आहेत जे की दिसायला खूपच सुंदर आहेत. तुम्ही इझिली बनवू शकता आणि जर तुम्ही नवीन असाल बिगिनर असाल तरी हे अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला हे नक्की आवडेल. तर आपले हे दोन्ही कोस्टर्स बनवून झालेले आहेत. तर तुम्हाला हे कोस्टर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.